कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी सांगतो। हे बघ रॉकी, आम्ही तुला आणि तिला एकत्र बघतोय, कधी कधी ती आपल्या ग्रुपमध्ये असते, पण हे हे तुमच्यात आहे आम्हाला कधीच कळलं नाही। जिजू, संपदाला शिकवण्यासाठी मी तुमच्या घरी यायचो, आम्हालाच कळलं नाही आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो। पण मी एक सांगतो, आमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे आणि ते खरं आहे। शिवा, आम्ही टाइमपास करत नाहीये ग। मी तुला सांगितलं नाही कारण मी घाबरलो होतो। मी घाबरलो होतो की मी तुला डिसअपॉइंट करेन, आशु जिजूला वाईट वाटेल। संपदाला शिकवण्यासाठी तुम्ही मला घरी आणलं, पण शिवा मी मुद्दाम नाही केलं ग। मी खरंच मुद्दाम नाही केलं। मी ट्रेनिंग वरून परत आल्यानंतर तुला सगळं सांगणार होतो, पण बरोबर आहे, मी हे करायलाच नको होतं। आय एम सो सॉरी। मला नाही कळलं मी कोण आहे, मी कुणाच्या प्रेमात पडतोय, माझी लायकी काय आहे, मला खरंच नाही कळलं। पण माझं प्रेम खरं आहे, खरंच सॉरी। अरे रॉकी, खरंच सॉरी, खरंच सॉरी। ऐक रॉकी, तुम्हाला हे सगळं कधीपासून माहित होतं आणि तुम्हाला मला का सांगावंसं वाटलं नाही? इतकं परक करून टाकलंय का मला? असं नको ना ग बोलू शिव। मग कसं बोलू? मला का सांगितलं नाही तुम्ही? शिवा, तुझ्यासाठी म्हणून त्यांनी नाही सांगितलं। माझ्यासाठी का? शिवा अगं, आय थिंक आपल्यात जे प्रॉब्लेम्स सुरू होते त्यामुळे। अरे पण मला सांगायला हवं होतं ना, मी सांभाळून घेतलं असतं। एक मिनिट, म्हणजे रॉकी आणि संपदाला तुझी मान्यता आहे का? हे तुम्ही आशूला विचारा, त्याचा अधिकार आहे तो। नाही हे बघा, रॉकी एक चांगला मुलगा आहे, टॅलेंटेड आहे आणि संपदा आणि त्याचं एकमेकांवर प्रेम आहे, हेही सगळं आहे आणि मला मान्य आहे। पण ह्यातून आता बाहेर काय मार्ग काढायचा हे महत्वाचं आहे ना। त्याचाच विचार करते। शिवा, तुला काही मदत लागली तर? तुम्ही आता कोणीही यात पडायचं नाही। तुम्ही रॉकीला घेऊन घरी जा आपल्या। अगं पण घरी जा, हे सगळं मी बघून घेईन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।